फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स हा लेसन पाहणार आहोत. तर इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स हा लेसन पाहताना मी तुम्हाला जे कठीण शब्द आहेत यातील किंवा जे नवीन शब्द आहेत त्यांचे अर्थ सुद्धा सांगणार आहे. अगदी मराठीतून व्यवस्थित तुम्हाला ट्रान्सलेशन करून सांगणार आहे. सोबत याचे क्वेश्चन आन्सर्स सुद्धा मी देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहूया इको फ्रेंडली सेलिब्रेशन. तर हा जो लेसन आहे ना, याच्यामध्ये हे एक पत्रच आहे. थोडक्यात हे एक लेटर आहे. या ठिकाणी डेट आहे, तुम्हाला दिसते 25 सप्टेंबर 2015 पुणे, म्हणजे 25 सप्टेंबर 2015 मध्ये पुणे येथून लिहिलेलं हे पत्र आहे. डिअर अथर्वला लिहिलेलं हे पत्र आहे. आणि कोणी लिहिलेलं आहे हे पत्र? शर्व. कोणी लिहिलेलं आहे? शार्व याने पत्र लिहिलेलं आहे. शार्व नाव आहे त्या मुलाचं. त्याने त्याचा आपला मित्र जो आहे अथर्व त्याला पत्र लिहिलेलं आहे. पहा, आय रिसिव्ड युअर लेटर. मला तुझे पत्र मिळाले. हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्यांदा तुझं अभिनंदन. इट्स रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. हे ऐकायला खूपच आश्चर्यचकित होतं. हे आश्चर्यचकित करणारं होतं खरोखरच. रिअली अमेझिंग म्हणजे खरोखरच आश्चर्यचकित करणारं. अमेझिंग म्हणजे आश्चर्यचकित करणारे. काय आश्चर्यचकित होतं? यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेशोत्सव. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक. की असं सेलिब्रेशन करायचं की ज्याने पर्यावरणाला, निसर्गाला कोणताही त्रास होणार नाही, त्याला इको फ्रेंडली म्हणायचं. असा इको फ्रेंडली गणेश उत्सव अथर्वने अमेरिकामध्ये सेलिब्रेट केलेला आहे. आणि प्लीज राईट टू मी मोर अबाउट इट. मला याच्याबद्दल अजून काही जास्त माहिती मिळाली तर सांग, किंवा तू जे अजून काही केलंस या गणेशोत्सवामध्ये, इको फ्रेंडली कसा सेलिब्रेट केला त्याबद्दल मला अजून सांग, असं शार्व म्हणतोय अथर्वला. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अन इको फ्रेंडली दिवाळी. पहा आता या ठिकाणी तारीख आहे 25 सप्टेंबर 2015, 25 सप्टेंबर 2015, म्हणजे गणेशोत्सव होऊन गेलाय आणि दिवाळी येणार आहे. म्हणून शार्व काय म्हणतोय अथर्वला? हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अन इको फ्रेंडली दिवाळी. आम्ही सुद्धा पर्यावरण पोषक दिवाळी साजरी करणार आहोत. आर यू सरप्राइज्ड? तुला आश्चर्य वाटलं का? येस, वी आर ऍक्च्युअली प्लॅनिंग अ दिवाळी विदाउट क्रॅकर्स. आम्ही सुद्धा दिवाळी अशी प्लॅनिंग म्हणजे असं नियोजन करत आहोत की दिवाळी विदाउट क्रॅकर्स, फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचं आम्ही नियोजन करत आहोत. बट ऑफकोर्स विथ डेलिशियस ट्रॅडिशनल स्नॅक्स. पण डेलिशियस, चवदार आणि आपला पारंपरिक जो स्नॅक्स म्हणजे फराळ आहे तो सुद्धा करणार आहोत. म्हणजे फक्त फटाके नाही का, फटाके फोडण्याचा आम्ही टाळणार आहोत. जो आपला फराळ आहे, स्नॅक्स, डेलिशियस, चवदार, रुचकर, ट्रॅडिशनल, पारंपरिक, म्हणजे काय काय करणार आहोत? माउथ वॉटरिंग चकलीज, तोंडाला पाणी आणणाऱ्या चकली करणार आहोत. अनारसा तुम्हाला माहिती असेल हे सगळं, तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहताय मित्रांनो. करंजीज अँड लड्डूज, करंजा आणि लाडू सुद्धा करणार आहोत. टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर ऑल्सो गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. आम्ही फटाक्यांची उणीव, टू मेकअप फॉर द क्रॅकर्स म्हणजे फटाक्यांची उणीव भरून काढण्यासाठी आम्ही काय करणार आहोत? वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. आम्ही ब्युटिफुल पेपर लँटर्न म्हणजे एक सुंदर कागदाचा आकाशकंदील बनवणार आहोत. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. आम्ही रायगडाची प्रतिकृती, मॉडेल म्हणजे प्रतिकृती तयार करत आहोत. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. मी वेगवेगळी चित्र किंवा फोटो आणि रायगडासंबंधी मिळणारी वेगवेगळी जी माहिती आहे ती मिळवतोय, आता मी गोळा करतोय. म्हणजे दिवाळी सगळेच किल्ला बनवतात. हा जो शार्व आहे तो रायगड बनवणार आहे. त्यासाठी तो रायगडाची चित्र किंवा रायगडासंबंधी अधिक काही माहिती मिळते का ती तो जमा करतोय. वेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया. तू इंडियामध्ये येण्याचं नियोजन केव्हा करतोयस? भारतामध्ये येण्याचं नियोजन केव्हा करतोयस? वेन म्हणजे केव्हा. वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. आम्ही तुला भेटण्यासाठी किंवा तुझी भेटण्याची वाट पाहत आहोत. रिमेंबर ब्रो, लक्षात ठेव मित्रा, लक्षात ठेव भावा, लक्षात ठेव बंधू. वी आर नॉट जस्ट कझिन्स. आपण फक्त चुलत भावंडच नाही. वी आर फ्रेंड्स टू. आपण कोण आहोत? मित्र सुद्धा आहोत.
आय ऑलवेज लव्ह टू रीड युअर लेटर्स. मला नेहमी तुझी पत्र वाचायला आवडतं. अथर्व, आय हॅव हर्ड अ लॉट ऑफ अबाउट थँक्स गिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US. म्हणजे पहा, मी अमेरिकेतील थँक्स गिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US म्हणजे मी अमेरिकेतील थँक्स गिव्हिंग हा एक दिवस साजरा केला जातो त्या ठिकाणी. काय केला जातो? थँक्स गिव्हिंग हा US मध्ये एक दिवस साजरा केला जातो. तर थँक्स गिव्हिंग डे जो आहे तो काय आहे मित्रांनो, त्या दिवशी ईश्वराचे आभार मानले जातात. आणि दुसरा एक उत्सव आहे त्याचं नाव आहे हॅलोवीन आणि तो सर्व संतांचा दिवस असतो. लक्षात ठेवा बरं का. थँक्स गिव्हिंग डे म्हणजे परमेश्वराचे आभार मानण्याचा दिवस आणि हॅलोवीन म्हणजे सर्व संतांचा दिवस. त्याच्याबद्दल त्याला खूप असा तो उत्सुक आहे नेमकं त्याच्याबद्दल ऐकायला. आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. या उत्सवांबद्दल, या सणांबद्दल अजून ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी मी क्युरियस म्हणजे उत्सुक आहे. प्लीज डू राईट टू मी. मी तुला विनंती करतो, अधिक जाणून घेण्याकरता खूप उत्सुक आहे मी. प्लीज डू राईट टू मी. प्लीज कृपया मला पत्र लिही. कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू, लव्ह टू डिअर ओजस. काका आणि काकींना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि प्रिय ओजसला माझा पापा. युअर्स लव्हिंगली, तुझाच प्रेमळ, तुझाच आवडता शार्व. असं हे पत्र होतं मित्रांनो. आता याचा जो एक्सरसाइज आहे ना तो आपण नोटबुक मध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता नोटबुक मध्ये पाहूया. आता याचा एक्सरसाइज किंवा क्वेश्चन आन्सर्स पाहताना पहिला क्वेश्चन आहे आपल्याला विचारलेला, गेस द मीनिंग ऑफ. मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता, नंतर क्वेश्चन आन्सर्स लिहिताना बरं पडेल तुम्हाला. आता गेस द मीनिंग ऑफ म्हणजे आपल्याला अर्थ शोधायचे आहेत. तर या ठिकाणी मी दिलेला आहे, पहिला अर्थ दिलेले आहेत, आन्सर्स सुद्धा दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला पहिला क्वेश्चन आहे अमेझिंग. अमेझिंगचा अर्थ आहे मित्रांनो व्हेरी सरप्रायझिंग. यालाच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो आश्चर्यकारक. पुढे आहे सेलिब्रेटेड. एन्जॉय अ स्पेशल इव्हेंट ऑर अ फेस्टिवल असं त्याचा इंग्लिशमध्ये मिनिंग होतो आणि मराठीमध्ये अर्थ होतो त्याचा साजरा केला. पुढे आहे क्रॅकर्स. क्रॅकरचं इंग्लिशमधून मिनिंग काय आहे पहा, स्मॉल फायरवर्क्स दॅट एक्सप्लोड विथ अ लाऊड नॉईज. यालाच क्रॅकरलाच मराठीमध्ये फटाके असे म्हणतात. पुढे आहे मित्रांनो पेपर लॅन्टर्न. अ लॅन्टर्न मेड ऑफ पेपर. कागदापासून बनवलेला कंदील म्हणजेच पेपर लॅन्टर्न. आता हा होता क्वेश्चन नंबर 1. आता पुढचा क्वेश्चन काय आहे पहा, नीट समजून घ्या आणि वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवा. लिस्ट द इम्पॉर्टंट पॉइंट्स फ्रॉम ईच पॅराग्राफ ऑफ लेटर. लेटर जे आहे, पत्र जे आहे आपल्याला दिलेला की आपण आता जे पाहिलं त्याच्यातून काय करा, जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत प्रत्येक पॅराग्राफमधले ते लिहून काढा. आता पॅराग्राफ 1, पहिल्या पॅराग्राफमध्ये काय आहे, तुम्ही पुस्तकसुद्धा जवळ ठेवा. पहिल्या पॅराग्राफमध्ये इम्पॉर्टंट काय होतं, सेलिब्रेशन ऑफ इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. हा इम्पॉर्टंट पॉईंट होता पॅराग्राफ 1 मध्ये. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा पाहू शकताय. पुढे सेकंड पॅराग्राफ जो आहे पॅराग्राफ 2, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कोणता होता पहा, प्लॅनिंग ऑफ इको फ्रेंडली दिवाळी विदाउट क्रॅकर्स अँड एन्जॉईंग ट्रॅडिशनल स्नॅक्स. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आहे पहा, ते जे इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचं नियोजन करतायत आणि एन्जॉईंग ट्रॅडिशनल स्नॅक्स, पारंपरिक आपला जो फराळ आहे तो. असं त्या पॅराग्राफ 2 मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट पाहायला मिळालेलं आहे. पॅराग्राफ 3 मध्ये काय आहे इम्पॉर्टंट पहा, प्रिपरेशन ऑफ पेपर लॅन्टर्न अँड मेकिंग अ मॉडेल ऑफ रायगड. कागदाचा कंदील बनवण्याची तयारी आणि रायगड बनवण्यासाठीची तयारी, रायगडाची प्रतिकृती बनवण्यासाठीची तयारी, याचं वर्णन आहे पॅराग्राफ 3 मध्ये. पॅराग्राफ 4 जो आहे त्याच्यामध्ये काय आहे इम्पॉर्टंट, इन्व्हिटेशन टू कझिन टू कम इंडिया. तो जो शार्व आहे तो आपल्या चुलत भावाला इंडियामध्ये बोलवतोय, भारतामध्ये येण्याचं निमंत्रण देतोय. पुढे आहे पॅराग्राफ 5. पॅराग्राफ 5 मध्ये काय आहे महत्त्वाचं पहा, सेलिब्रेशन ऑफ थँक्स गिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US. थँक्स गिव्हिंग आणि हॅलोवीन हे जे फेस्टिवल्स आहेत US मधले, त्यांचं कसं साजरा केला जातात तर तो त्यांना ते विचारतोय.
आणि पॅराग्राफ 6 जो आहे त्याच्यामध्ये आहे रिगार्ड्स अँड लव, आदर आणि प्रेम. असं इम्पॉर्टंट प्रत्येक पॅराग्राफमध्ये काही ना काहीतरी पॉईंट्स आहेत. आता पाहूया याच्या पुढचा क्वेश्चन नंबर 3 काय आहे पहा. लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन्स. म्हणजे आपण जे सण साजरे करतो त्यांची यादी करा आणि त्याचे इम्पॉर्टंट पार्ट्स लिहायचे आहेत आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे एनी 5 कोणत्या सुद्धा 5 सणांची माहिती लिहायची आहे तुम्हाला. आता कशी लिहायची ते मी या ठिकाणी तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि उरलेले जे 3 आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. आता पहा गणेश उत्सव. आता त्याच्यामधले इम्पॉर्टंट पार्ट कोणते आहेत पहा. ब्रिंगिंग ऑफ गणेश आयडॉल ॲट होम, गणेशाची मूर्ती घरी आणणं. पूजा अँड आरती, गणेशाची पूजा आणि आरती. प्रिपरेशन फॉर डेकोरेशन्स अँड मोदक, सजावटीची आणि मोदकाची तयारी. गौरी पूजा, गौरी पूजन केलं जातं गणेश उत्सवातलं इम्पॉर्टंट टॉपिक. त्यानंतर आहे इमर्शन ऑफ गणेश आयडॉल, या ठिकाणी यल पाहिजे. इन लेक्स, रिव्हर्स अँड सी. इमर्शन म्हणजे विसर्जन. इमर्शन म्हणजे काय, इमर्जन म्हणजे काय, विसर्जन. ते आपण कुठं करतो, तलावामध्ये करतो. रिव्हर म्हणजे नदी किंवा समुद्रामध्ये केलं जातं. हे अशा प्रकारे त्याचे इम्पॉर्टंट पार्ट लिहायचे आहेत. आता दुसरा फेस्टिवल घेतलाय मी गुढीपाडवा. कलरफुल फ्लोअर डेकोरेशन, कलरफुल फ्लोअर डेकोरेशन कॉल्ड रंगोली, म्हणजे आपण गुढीपाडव्याला रांगोळी काढतो. अ स्पेशल गुढी फ्लॅग, आपण ज्याला गुढी म्हणतो तो गुढी फ्लॅग असतो. त्याचं महत्त्व काय आहे किंवा तो कसा असतो पहा. गार्लँडेड विथ फ्लावर्स, म्हणजे तो फुलांनी सजवलेला असतो, फुलांचे हार घातलेला असतो. मँगो अँड नीम लिव्ज, त्याला मँगो म्हणजे आंबा आणि कडुलिंबाची पानं असतात बांधलेली. टॉप्ड विथ अपटर्न सिल्वर ऑफ कॉपर वेसल, सिल्वर ऑर कॉपर वेसल, त्याची जी गुढी असते तिला असं उलटं वरती भांडं असतं, ते सिल्वर चांदीचं किंवा तांब्याचं असतं. स्ट्रीट प्रोसेशन्स, डान्सिंग अँड फेस्टिव्ह फूड्स, आणि सणाला जे गोडधोड खायला केलं जातं ते या गुढीपाडव्याला केलं जातं. अशा पद्धतीने मी हे गणेशोत्सव आणि गुढीपाडवा यांची इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे, उरलेले जे 3 सण आहेत, मग दिवाळी घ्या, दसरा घ्या, मकर संक्रांत घ्या त्याच्यामध्ये, आणि त्याचे असे इम्पॉर्टंट पार्ट लिहायचे आहेत. आता पुढे पहा. क्विज द टीचर असा एक टॉपिक आहे आणि एक आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये, आणि काही ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये रिकाम्या जागा आहेत आणि त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत आणि एक प्रश्न मंजुषा किंवा प्रश्न मालिका तयार करायची आहे. तर पहा. हाऊ डू वी से खुर्ची इन इंग्लिश, त्या ठिकाणी असं अंडरलाईन करायची, असा प्रश्न तयार करायचा आहे. म्हणजे हेच क्वेश्चन नाही, असा नमुना घेऊन किंवा असं उदाहरण घेऊन तुम्ही स्वतःचे प्रश्न सुद्धा तयार करू शकताय मित्रांनो. पुढे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, त्या ठिकाणी या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत, मी त्याला अंडरलाईन केलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ रिच, तिथं रिकामी जागा होती, मग मी या ठिकाणी रिच म्हटलेलं आहे. पुढे कंदील मीन्स लँटर्न अँड देवा मीन्स लॅम्प, अशा रिकाम्या जागा होत्या, तर मी त्या कंप्लीट केलेल्या आहेत. आता जे उरलेलं आहेत ना रिकाम्या जागा, ते तुम्ही करायचे आहेत किंवा मनाचे सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. आता जो क्वेश्चन नंबर 5 आहे ना, तो लिहिण्यासाठी नाही, तो डिस्कस द फॉलोविंग म्हणजे चर्चा करण्यासाठी आहे. तर त्याचे प्रश्न जे आहेत त्यांचं मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे आणि तुम्ही चर्चा करायची आहे, डिस्कस करायचं आहे तुमच्या मित्रांमध्ये. पहा, विच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन लार्ज स्केल, आपण मोठ्या प्रमाणात कोणते सण साजरे करतो त्याचे डिस्कस करायचं आहे ते. पुढे क्वेश्चन नंबर 2 आहे चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाइड विच पार्ट्स ऑफ फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली. म्हणजे कुठला सुद्धा एक सण घ्यायचा आहे, समजा दिवाळी घेतला तर त्याचा कोणता भाग पर्यावरण पोषक आहे आणि कोणता भाग नॉट इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक नाही, ते शोधायचं आहे आणि तुमची चर्चा करायची आहे. पुढचा क्वेश्चन आहे पहा,
व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल्स इन अन इको फ्रेंडली वे? पर्यावरण पोषक मार्गाने सण साजरे करण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावर सुद्धा डिस्कस करायचं आहे. हे डिस्कस करायचं आहे, हे तुम्ही काय उत्तर लिहिलं नाही तरी चालतंय. आता पुढे, थिंक ऑफ अ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट. फॉर एक्झाम्पल अ रीडिंग फेस्टिवल. म्हणजे एक आधुनिक सण घ्यायचा आहे आणि तो सण साजरा करण्याचे न्यू वेज, नवीन मार्ग सांगायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला एक फेस्टिवल दिलाय, नवीन फेस्टिवल, रीडिंग फेस्टिवल. मग तो आपण कसा साजरा करू शकतो नवीन मार्गाने, न्यू वेने? हाऊ टू सेलिब्रेट इट इन अ न्यू वे. हा सण आपण नवीन मार्गाने कसा साजरा करू शकतो पहा. अरेंज रीड फॉर हॅपी लाईफ प्रोग्राम. म्हणजे आनंददायी जीवनासाठी वाचन असा एक कार्यक्रम घ्या. कॉल ऑथर्स अँड पब्लिशर्स ॲज चीफ गेस्ट. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक आणि जे प्रकाशक आहेत त्यांना बोलवा. कलेक्ट गुड बुक्स. चांगली पुस्तकं गोळा करा. एक्झिबिट गुड अँड व्हरायटी ऑफ बुक्स. चांगल्या आणि वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवा. अशा पद्धतीने आपण हा सण न्यू फेस्टिवल साजरा करू शकतो. पुढे, आता क्वेश्चन 7 काय आहे पहा याच्यामध्ये. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य वाचा. वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लॅन्टर्न ॲट होम. आम्ही घरी कागदाचा कंदील बनवणार आहोत. आय एम गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. आम्ही रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवणार आहोत. आता या ठिकाणी ही जी 2 सेंटेन्सेस आहेत ती जर तुम्ही पाहिली तर ते फ्युचर प्लॅन्स दाखवतात. म्हणजे भविष्यात तुम्ही काय करणार आहात ते. वी आर गोइंग टू आहे का नाही, आम्ही करणार आहोत. आय एम गोइंग टू, मी करणार आहे की नाही. हे आय एम गोइंग टू आणि वी आर गोइंग टू, हा जो गोइंग टू आहे ना तो भविष्यामध्ये तुम्ही काय करणार ते दाखवत आहे. पुढे आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मिनिंगफुली. आपल्याला ही सेंटेन्सेस काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत पहा. आवर टीचर इज गोइंग टू. आता आपल्याला त्याच्या पुढचं लिहायचं आहे रिटायर सून. भविष्य काळात काय होणार आहे ते, म्हणजे आमचे शिक्षक लवकरच रिटायर्ड होणार आहेत. पुढे, माय फादर इज गोइंग टू. माझे वडील काय करणार आहेत, बाय अ न्यू कार. पुढे, माय ग्रँडमदर इज गोइंग टू. माझी आजी काय करणार आहे, टेल अ स्टोरी. म्हणजे आता सांगणार नाही, भविष्यात सांगणार आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे. आता पुढे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड ऑर कझिन युजिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. आपल्याला पुस्तकामध्ये एक फॉर्मॅट दिलेला आहे लेटरचा, त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, लेटर लिहायचं आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे पॉईंट सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. तुम्हाला एक नमुना म्हणून मी या ठिकाणी दिलेला आहे लेटर, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. डेट तिथं आपल्याला काय दिलेलं नाही, आपण लिहिलेली आहे 20 फेब्रुवारी 2021 आणि प्लेस मी दिलेला आहे पुणे. माय डिअर राजू, हॅलो, थँक्स फॉर युअर लेटर. आय रिसिव्ड युअर लेटर. इट वॉज सो नाईस टू नो दॅट यू हॅव वन फर्स्ट प्राइज इन स्टेट लेवल ड्रॉइंग कॉम्पिटिशन. म्हणजे तुला राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं म्हणून ऐकून बरं वाटलं. पुढे, वी आर प्लॅनिंग टू विजिट शनिवार वाडा. आम्ही शनिवार वाड्याला भेट देण्याचं नियोजन करत आहोत. अँड वी आर ऑल्सो गोइंग टू स्टडी अबाउट हिस्ट्री ऑफ पुणे सिटी. आणि आम्ही पुणे शहराच्या इतिहासाचा अभ्यास सुद्धा करणार आहोत. यू नो माय फ्रेंड तनिष. तुला माझा मित्र तनिष माहीत आहे. ही इज गोइंग टू मेड अ मॉडेल ऑफ शनिवार वाडा. तो शनिवार वाड्याची प्रतिकृती तयार करणार आहे. गोइंग टू आहे म्हटल्यानंतर करणार आहे. वेन यू कम हिअर वी विल विजिट सम हिस्टॉरिकल प्लेसेस इन पुणे. जेव्हा तू इकडे येशील तेव्हा आपण पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊया. असा फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला बुकमध्ये, तुम्ही तो पाहायचा आहे. पुढे, हाऊ आर काका अँड काकू.
काका आणि काकू कसे आहेत? गिव्ह माय रिगार्ड्स टू देम अँड लव टू चिनू. तर चिनू हा छोटा भाऊ असेल, त्याला लव टू चिनू असं म्हणतात. आणि शेवटी म्हटलेलं आहे यू वॉज लविंगली तेजस. अशा पद्धतीने हा त्याचा एक्सरसाइज होता, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स होते. थँक्यू. आता पेज नंबर जे आहे ह्या टेक्स्टबुकचं 63 पेज नंबर जे आहे आपलं, त्याच्यावर सुद्धा एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ती सुद्धा आपण आता पाहूया. पॉइंट 9, रीड अँड रिमेंबर. वाचा आणि लक्षात घ्या. इको फ्रेंडली. पहा, या ठिकाणी पुन्हा इको फ्रेंडली शब्द आलाय. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक. इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणासाठी हानिकारक नाही, त्याला इको फ्रेंडली म्हणतात. वेन समथिंग इज इको फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा पर्यावरण पोषक असते तेव्हा ती पृथ्वीसाठी चांगली असते. फॉर ह्युमन बिईंग्स. ह्युमन बिईंग्स म्हणजे माणूस किंवा मानव. मानवासाठी सुद्धा ती गोष्ट योग्य किंवा चांगली असते. अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. आणि पृथ्वीच्या वरच्या ज्या इतर सुद्धा ज्या सजीव गोष्टी आहेत त्यांच्या सुद्धा साठी सुद्धा ती चांगली असते. इट डज नॉट पोल्यूट ऑर डॅमेज एअर. ज्या इको फ्रेंडली गोष्टी असतात दे डू नॉट पोल्यूट ऑर डॅमेज द एअर, वॉटर, सॉइल ऑर लँड. ह्या ज्या इको फ्रेंडली गोष्टी असतात त्या डॅमेज म्हणजे नुकसान करत नाहीत. कोणाचं नुकसान करत नाहीत? हवा, पाणी, जमीन, मृदा यांचं ते नुकसान करत नाहीत, म्हणून त्याला इको फ्रेंडली म्हणायचं. इन व्हॉट वेज कॅन यू डू समथिंग दॅट इज इको फ्रेंडली. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट पर्यावरण पोषक असे काहीतरी तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकाल. इन व्हॉट वेज कॅन यू डू समथिंग दॅट इज इको फ्रेंडली. इको फ्रेंडली एखादी गोष्ट करायची आहे तुम्हाला, एखादी गोष्ट कृती इको फ्रेंडली करायची आहे, पर्यावरण पोषक कृती करायची आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारे करू शकाल ते. हाऊ कॅन यू बी अन इको फ्रेंडली पर्सन युअर सेल्फ. तुम्ही स्वतः पर्यावरण पोषक माणूस कसं बनू शकाल, पर्यावरण पोषक व्यक्ती कशी बनू शकाल. टू बी इको फ्रेंडली. इको फ्रेंडली होण्यासाठी, पर्यावरण पोषक होण्यासाठी यू यूज रिसोर्सेस लाईक फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली. तुम्हाला जर पर्यावरण पोषक बनायचं असेल, निसर्गाची हानी होऊन द्यायची नसेल, पर्यावरणाला त्रास होऊन द्यायचा नसेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे. यू यूज रिसोर्सेस लाईक फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली. तर तुम्ही अन्न, पाणी आणि वीज जे आहे ते काळजीपूर्वक वापरायचे आहे. विदाऊट वेस्टिंग देम. ते वाया घालवायचं नाही. यू अवॉइड युझिंग टॉक्सिक केमिकल्स अँड मटेरियल्स लाईक प्लास्टिक. म्हणजे तुम्ही विषारी रसायने जे आहेत, टॉक्सिक केमिकल्स म्हणजे विषारी रसायने जी आहेत, टॉक्सिक केमिकल्स, अँड मटेरियल्स लाईक प्लास्टिक, आणि प्लास्टिक सारख्या वस्तू तुम्ही टाळायच्या आहेत, वापरायच्या नाहीत. यू हेल्प टू ग्रो मोर ट्रीज. तुम्ही अधिकाधिक झाडं लावण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत करायची आहे. अँड केअर फॉर द अॅनिमल्स इन युअर नेबरहुड. आणि तुमचे जे आजूबाजूचे तुमच्या परिसरातले जे प्राणी आहेत त्यांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. पुढे आहे सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. म्हणजे नैसर्गिक रंगांनी होळी साजरी करा. आता पहा, आता आपण जे बाजारात रंग घेतो ना होळीसाठी, ते केमिकल युक्त असतात, पण जे नॅचरल कलर आहेत ना ते सुद्धा तेच आपण वापरले तर आपण इको फ्रेंडली होण्यास मदत होऊ शकते. पहा आता, ग्रेट अ कपल ऑफ मीडियम साइज बीटरूट्स अँड सोक देम इन अ लिटिल वॉटर. आता इको फ्रेंडली कलर्स, नॅचरल कलर्स कसे तयार करायचे पहा. ग्रेट अ कपल ऑफ मीडियम साइज बीटरूट्स अँड सोक देम इन लिटिल वॉटर. काय करा, 2 मध्यम आकाराचे जे बीटरूट आहेत की ज्याला आपण बीट म्हणतो ते घ्या, आणि काय करा, ग्रेट असा शब्द आहे पहा या ठिकाणी. तर ग्रेट म्हणजे काय मित्रांनो, ग्रेट म्हणजे त्याला किसा. काय किसायचे तुम्हाला, बीटरूट किसायचे, आणि काय करायचे, सोक देम इन अ लिटिल वॉटर. आणि थोड्याशा पाण्यामध्ये सोक, SOAK सोक, सोक म्हणजे भिजत ठेवणे. थोड्याशा पाण्यामध्ये काय करायचे, ते भिजत ठेवायचे. आफ्टर अ व्हाईल, थोड्या वेळाने काय करायचे, आफ्टर अ व्हाईल म्हणजे थोड्या वेळानंतर. यू विल गेट अ ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर. आणि थोड्या वेळाने तुम्हाला काय मिळणार आहे, ब्युटिफुल डार्क पिंक रेड, अगदी गडद गुलाबी लाल रंग मिळणार आहे, सुंदर असा. ऍड इट टू अ बकेट फुल ऑफ वॉटर. आणि तो काय करा, बकेट फुल ऑफ वॉटर म्हणजे बादलीभर पाण्यामध्ये तो रंग टाका, आणि तुम्हाला
तो रंग तुमचा मिळालेला असेल नॅचरल कलर. कोणताही बाजारातून रंग आणण्याची गरज नाही. आपण कशाच्या साहाय्याने रंग तयार केला? बीट जे आहे त्याच्या साहाय्याने. आता दुसरा रंग कसा तयार करता येईल पहा. कीप द पेटल्स ऑफ पलस. पहा, पलस म्हणजे त्याला मराठीमध्ये पळस असं म्हणतात. फ्लेम ऑफ फॉरेस्ट, त्याला दुसरं नाव आहे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. ते काय करा, पळसाच्या फुलांच्या पाकळ्या, पेटल्स म्हणजे पाकळ्या, पेटल्सचा अर्थ काय होतो? पाकळ्या. त्या पाकळ्या काय करा, पाकळ्या घ्या आणि कीप देम इन द वॉटर फॉर अ फ्यू अवर्स. काय करा, कीप देम इन द वॉटर फॉर अ फ्यू अवर्स. काही तासांसाठी ते काय करा, पाण्यामध्ये ठेवा. यू विल गेट अ व्हेरी प्रिटी ऑरेंज कलर. तुम्हाला सुंदर असा ऑरेंज नारंगी कलर मिळालेला असेल. कशाच्या? पळसाच्या फुलांच्या पाकळ्यांचा, पाण्यात ठेवल्यानंतर. द रेड जास्वंद म्हणजे त्याला हिबिस्कस म्हणतात. जास्वंद, लाल जास्वंद जे आहे, फ्लावर्स विल गिव्ह अ डीप रेड कलर. लाल रंगाचे जास्वंद सुद्धा सेम कृती केली, पाण्यामध्ये ठेवले तिच्या पाकळ्या, तर तो सुद्धा तुम्हाला गडद लाल रंग मिळू शकतो. असं तुम्ही घरच्या घरी नॅचरल कलर तयार करू शकता. आता पुढे पहा. ड्राय द पेटल्स ऑफ झेंडू मॅरीगोल्ड. झेंडूच्या काय करा, पाकळ्या सुकवा. पेटल्स म्हणजे पाकळ्या, काय करा, सुकवा. इन द शेड, शेड म्हणजे सावलीमध्ये सुकवा. देन यू कॅन पावडर देम टू गेट अ ड्राय कलर पावडर. आणि कलर पावडर जर तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्ही काय करू शकता त्याला, देन यू कॅन पावडर देम टू गेट. त्याचं आपण मिक्सरमध्ये किंवा याच्यामध्ये काय करू शकतो, त्याला बारीक करायच्या आहेत त्या पाकळ्या आणि तुम्हाला ड्राय कलर पावडर मिळणार आहे, म्हणजे सुका रंग मिळणार आहे. यू कॅन ऍड दिस पावडर टू वॉटर टू गेट अ वेट वॉटर. आणि तुम्हाला जर ओला रंग मिळवायचा असेल तर तो तुम्ही पाण्यामध्ये टाकला की त्याचा ओला रंग होईल. कशाचा? झेंडूचा. पुढे पहा काय दिलंय. ड्राय द लिव्स ऑफ नीम. कडुलिंबाची पानं सुकवा. मिंट म्हणजे पुदिना. कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. स्पिनॅच म्हणजे पालक, यांची पानं सुकवायची आहेत. कुठे सुकवायची? उन्हात सुकवायचे नाहीत. इन शेड, सावलीमध्ये सुकवायचे आहेत. टू गेट अ ड्राय ग्रीन पावडर. आणि तुम्ही हे सुकवली आणि ते जर बारीक केली, पावडर केली त्याची, तर तुम्हाला एक गडद अशी सुकी अशी हिरव्या रंगाची पावडर मिळणार आहे. इफ यू क्रश ऑर ग्राइंड द फ्रेश ग्रीन लिव्स यू गेट अ ग्रीन पेस्ट. तुम्ही अशा फ्रेश ग्रीन लिव्स घेतल्या म्हणजे अगदी ताजी पानं घेतली पालेभाज्यांची. इफ यू ऍड द पेस्ट टू वॉटर यू गेट ग्रीन वॉटर. तर आणि ते तुम्ही त्याची पेस्ट जर पाण्यामध्ये ऍड केली तर तुम्हाला हिरव्या रंगाचं पाणी मिळणार आहे. टॉक टू युअर मदर टू फाइंड आउट व्हॉट अदर थिंग्स इन द किचन कॅन गिव्ह युअर सेफ नॅचरल कलर्स. तुमच्या आईशी गप्पा मारा, बोला आणि काय मिळणार आहे मग तुम्हाला. तुमच्या आईशी गप्पा मारल्यानंतर, तुम्ही चर्चा केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, तुमची आई तुम्हाला अजून काही रंग मिळतात का ते सुद्धा सांगणार आहे किंवा तुम्ही तसा प्रयत्न सुद्धा करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नॅचरल कलर तयार करू शकताय.